तर गाईज गुड मॉर्निंग. आपली तयारी झालेली आहे आणि हा बघा इकडे आणि मागचा नजारा बघा. आणि इथे सर्वजण चाय पितात आणि आपला नाश्त्यासाठी काहीतरी बनवून घेतलेलं आहे. ते आता आपण अर्ध्या रस्त्यात जाऊ तेव्हा आपण नाश्ता वगैरे जेवण घेणार तिकडे, कारण की बनवायला लागलं तर परत भरपूर टाइम होता. हॅलो. तर गाईज इकडे आम्ही चाय प्यायला बसलो. मागचा नजारा बघा. तर आधी चाय पिऊन घेतो, नंतर मग आपण इकडूनचे ड्रोन शॉट घेऊया. हा. तर गाईज तुम्ही बघितले आपले ड्रोन शॉट कसे. इथून आहे. तर आता आपला बॅगे पॅकिंग चालू आहे इथे. बस भरतो मग तुम्हाला सांगतो आपण आता नेक्स्ट कुठे जाणार आहात. तर गाईज आजचा प्लॅन आहे आमचा कमलेश्वर महादेव मंदिराकडे जायचं आहे आता इथून. तर आधी पहिला बस पॅक करून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. चला. की जय. पार्वती पते हर हर महादेव की जय. 7:30. तर गाईज आता आपण इकडे थांबलो, थोडं ड्रायव्हर चाय प्यायला गेला वाटतं. तर आपण आता जाणार आहोत श्रीनगर कमलेश्वर महादेव टेम्पलमध्ये. इथून काहीतरी 4.5 तास काहीतरी दाखवतात, म्हणजे आपले 5-6 तास तरी पकडून चला मध्ये थांबलोच तर. आणि श्रीनगरमध्येच मग नंतर धारादेवी टेम्पल आहे, तिथे सुद्धा आज गेलो तर नंतर मग उद्या सकाळी जसं होईल तसं तुम्हाला माहिती पडेलच. चला. तर गाईज आता आम्ही चंबा इथे पोहोचलो आहोत आणि थोडीशी ट्रॅफिक आहे कारण की शहर लागलं ना. इथून थोडंसं अजून पुढे ना नॉर्मल रस्त्यावरती निघालं, एकदम खुल्या रस्त्यावरती मग कुठेतरी जेवायला थांबूया. हवा कसा. हॅलो कर. हॅलो. पुढे भरपूर लाईन लागली बघा. तर गाईज आपण थोडंसं पुढे आलो आणि एक आपल्याला शेल्टर दिसले, तिकडे आपण जेवायला बसलेत. तर गाईज बिर्याणी खायला या. बिर्याणी. चलो गाईज सर्वजण जेवायला बसल्यात. जेवायला बसा. जेवायला या. तर गाईज आपण समोर तिकडे जेवायला बसलेलो आणि इथून व्ह्यू बघा.
तर गाईज आपण जाणार होतो कमलेश्वर, पण ते येताना करणार आहोत. आता आपण आलो आहोत धारादेवी टेम्पल. तर सर्वजण चालल्यात आता. धारादेवी टेम्पल तुम्हाला माहिती असेलच, नदीच्या मध्ये आहे. आता आपण तिकडे जातोय दर्शन करायला. जर ड्रोन उडवायला भेटला तर ड्रोन पण उडवून तुम्हाला शॉट दाखवतो, ड्रोन शॉट. हॅलो गाईज. जय धरावी मैया. जय धारावी माता. जय मा धारावी. जय महाधारी. तर गाईज आता आम्ही आतमध्ये एंट्री केली. आपल्याला खाली जायचंय नदीच्या इथे, आणि खाली ब्रिज सुद्धा आहे. तर अगोदर आपण खाली जाऊया. तर काय अजून भरपूर खाली जायचंय. इथून पूर्ण तिकडे मंदिर आहे. अजून खाली उतरायचं आपल्याला. तर गाईज आता इकडून शॉप चालू झाले आहेत, आणि तिथे बाजूला ब्रिज सुद्धा आहे मोठा, तो पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज इकडून मंदिराकडे जातो आता. ए जेरी. तर गाईज आता फायनली आम्ही धारादेवी टेम्पलच्या ब्रिजच्या इकडे आम्ही चालतो आता आतमध्ये मंदिराजवळ जाण्यासाठी. समोर तिकडे ब्रिज आहे आणि पूर्ण पाण्याच्या मध्ये, हा नदीच्या मध्ये आहे. हे माणूस माकड धारादेवी माते की. हे बघ जबरदस्त व्ह्यू आहे, एक नंबर. आणि आता आपण मंदिराजवळ आलो आहोत. एक नंबर. हे बघा
अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे दारेदेवी मातेचं. तर काय आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चाललो ह्या मोठ्या ब्रिज वरती. हा ब्रिज बघा कसा बांधला. आता जाऊया ब्रिज वरती आणि मस्त enjoy करूया. तर गाईज आता आपण ब्रिज वरती आलो आहोत. जबरदस्त व्ह्यू आणि मंदिर बघा. हॅलो गाइस. हॅलो गाइस. बोलो बड़ा पावास. जय हरी माते की जय. बम बम भोले बम बम भोले. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. जोर से बोलो जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. जय बजरंगबली. तर काय आमचं दर्शन झालं आणि इकडे लगेच पाऊस चालू झाला. वातावरण खूप लगेच चेंज होते इकडे. कुठलं पण वातावरण कसं पण येते लगेच वातावरण चेंज होऊन जाते इकडे. कधी थंडी गरमी पावसाळा सर्व काय सांगू नाही शकत. तर काय खूप जोराचा पाऊस येतोय. आम्ही थोडे जण आलो बसतो लवकर आणि जसा पाऊस चालू झाला तसा. आणि बघा बाहेर भरपूर जोरात पाऊस येतो आणि बाकीचे आपले माणसं तिकडेच थांबलेत. इकडे असंच लगेच वातावरण चेंज होते. काही सांगता येत नाही कधी पाऊस कधी थंडी लागेल कधी गरम चालू होईल. तर ते लोक येऊ दे. मग नंतर आता आपण थोडं पुढे जाणार रुद्रप्रयागपर्यंत. नंतर आता जे काय असेल नाही तर मग आजचा दिवस वस्ती घेऊ. आता ते 6:15 वाजतात. आता जेवढं जाता येईल तेवढं पुढे आपण जाऊया. तर गाईज आता आपण सोनप्रयागच्या 2.5 तास मागे आपण थांबलो आहोत. उद्या आपण जाणार आहोत केदारनाथसाठी वरती चढण्यासाठी. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला अगोदर दाखवतो इथे जेवण करायला घेतलंय. तर गाईज इकडे नारळाची चटणी केले आणि इथे सर्व जेवण करत आहे. बटाट्याची भाजी आणि पुरी केले. तर गाईज आता आम्ही जेवून घेतो आणि उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी पण आताच बनवून घेणार आहोत. इथून मग आम्ही डायरेक्ट सकाळी निघणार सोनप्रयागवरून परत अजून पुढे जाणार आहे गौरीकुंडपर्यंत. गौरीकुंडला आंघोळ करून मग आपला पुढचा प्रवास असणार. तर बाकीचा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हा सिरीज तुम्हाला कशी वाटते चारधाम यात्रेची नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया. बाय बाय.